इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर आजपासून विद्यार्थी त्यांचे कॅप राऊंड 2चे फॉर्म भरू शकतात. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली नाही आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते विद्यार्थीसुद्धा कॅप राऊंड 2मध्ये इलिजिबल आहेत. आणि ज्यांचे नंबरसुद्धा लागलेले नव्हते कॅप राऊंड 1मध्ये ते विद्यार्थीसुद्धा कॅप राऊंड 1मध्ये इलिजिबल असणार आहे. तर आता कॅप राऊंड 2चा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण स्टेप बाय स्टेप अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर बघू शकता नोटिफिकेशनमध्ये की तुमची जे व्हॅकन्सी लिस्ट आहे ही सुद्धा उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे कॅप राऊंड 2चे फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे. सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन किंवा लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा ID टाका म्हणजे ईमेल ID, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. लॉग इन झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये कॅप रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन रजिस्टर नाव, तर इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस, तर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसला क्लिक केल्यानंतर बघू शकता कॅप राऊंड 2चा फॉर्म सध्या आपला इनकम्प्लीट आहे. आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर थोडं खाली आल्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. तर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथे आपल्याला क्लिक करायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट आता सुरू झाल्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, आपण जे कॅप राऊंड 1मध्ये फॉर्म भरलेला होता ज्यामध्ये तुम्ही ऑप्शन दिलेले असेल, कोणी 5 ऑप्शन दिले असेल, कोणी 10 दिलेले असेल, तर ते ऑप्शन तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये पाहिजे आहे का. जर तुम्ही यसला क्लिक केलं तर ते संपूर्ण, तर जेवढे ऑप्शन तुम्ही त्या कॅप राऊंड 1मध्ये टाकलेले ते ऑप्शन तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली ॲड होऊन जाणार. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ॲड करायचे असेल तर तुम्ही परत ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये जे ऑप्शन टाकले आहेत ते पाहिजेच नसेल, त्यामध्ये एकही ऑप्शन पाहिजे नाही तुम्हाला किंवा वेगळे पाहिजे किंवा वेगळा फॉर्म भरायचा, तर तुम्ही ते नो करून टाका, काही हरकत नाही आहे. तुम्ही परत संपूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत नवीन कॉलेजेस नवीन ऑप्शन ॲड करू शकता. परंतु आमचं मत आहे की आम्ही 14 कॉलेज की 15 कॉलेज टाकलेले होते त्यापैकी आम्हाला कॉलेज पाहिजे आहे तर आम्ही यस करतोय. यस केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन आमच्यासमोर आलेले आहे. जुनेवाले जे पहिल्या राऊंडला भरलेले होते ते आम्ही ॲड करून घेतोय. ठीक आहे. यामधून तुम्हाला ते ऑप्शन पाहिजे असेल तर ठीक, किंवा तुम्ही डिलीट करू शकता त्यामधून. आता यामधून तुम्हाला ब्रँच चूज करायची आहे. जी ब्रँच तुम्हाला पाहिजे आहे ती ब्रँच चूज करा. युनिव्हर्सिटी कोणती पाहिजे आहे ते चूज करा. युनिव्हर्सिटी नाही टाकली इथे डिस्ट्रिक्ट टाकली तर डिस्ट्रिक्ट वाईजसुद्धा तुम्हाला कॉलेजची लिस्ट येऊन जाणार. तर आम्ही डायरेक्टली डिस्ट्रिक्टनुसार टाकतो, आम्हाला युनिव्हर्सिटी यामध्ये ॲड करत नाही. आणि बाकी तर आम्ही इथे ऑलच ठेवतो, काही करत नाही आहे. ठीक आहे. तुम्ही करू शकता. तुम्हाला जर काही अपडेट करायचं असेल यामध्ये सिलेक्ट कोर्स स्टेटस वगैरे, तर आम्ही ते डिस्ट्रिक्ट टाकतो आणि त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक करतो. त्यानंतर आमच्यासमोर जी ब्रँच आम्ही क्लिक केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्याबद्दलचे कॉलेजेस येऊन जाणार. आणि आम्ही ऑलरेडी जे ऑप्शन चूज केलेले आहे ते ऑप्शन ठेवलेले आहेत, त्यामधून काही ऑप्शन आम्ही डिलीट करून ठेवणार. बघू शकता अशा प्रकारे नवीन ऑप्शन आलेले आहे आमच्यासमोर. आता 7 ऑप्शन मिळालेले आम्हाला एका डिस्ट्रिक्टमध्ये. तर इथून आता आम्ही सिलेक्ट करणार. इथे कटऑफसुद्धा बघू शकता. तुम्हाला जर कोणत्या कॉलेजचा कटऑफ चेक करायचा असेल तर, किंवा डायरेक्टली तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तर इथे जे सिलेक्टचं ऑप्शन आहे इथून टिक करून घ्या. त्यानंतर ॲड सिलेक्टेड कॉलेजला जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्ही सिलेक्ट केलेले कॉलेज हे तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. म्हणजे पहिली लिस्ट आणि त्यानंतर अजून लिस्ट. आणि जर तुम्ही फ्रेशमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला स्टार्टिंगपासून 1 नंबरपासून तर संपूर्ण जे कॉलेज आहे हे तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ब्रँचनुसार जे कॉलेजेस आहे हे ॲड करा. आणि त्यानंतर सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट आहे खाली ऑप्शन आहे ते ॲड करायचं. ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची जी लिस्ट आहे ही अपडेट होऊन जाणार. त्यामध्ये तुम्ही जेवढे ऑप्शन ॲड करणार संपूर्ण ऑप्शन तुमचे ॲड होऊ शकतात. 300पर्यंत तुम्ही ऑप्शन टाकू शकता. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्हाला ब्रँच वाईज डिस्ट्रिक्ट वाईज अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या. संपूर्ण कॉलेजेस ॲड झाले तुमचे की तुम्हाला संपूर्ण जी तुमची लिस्ट आहे सिलेक्ट केलेले कॉलेजची ही तुम्हाला दिसून पडेल. तर बघा, आणि यामध्ये जर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे नसेल तर त्या कॉलेजच्या समोर टिक करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करा. ते कॉलेज तुमच्या लिस्टमधून डिलीट होऊन जाणार. क्लिअर. अशा प्रकारे कॉलेजेस ॲड करा. डिलीट करायचं असेल तरी ऑप्शन दिलेला आहे, सिलेक्टेड लिस्टमध्ये जाऊन डिलीट ऑप्शन करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट रेडी करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही आता सिक्वेन्स दिलेला आहे 1 पासून तर 16पर्यंत. आम्ही 16 ऑप्शन घेतलेले आहे. यामध्ये तुम्हीसुद्धा ऑप्शन या प्रकारे सिलेक्ट करा. सिक्वेन्स द्या. 1ला कॉलेज कोणतं, 2ला, 3ला, 5ला या प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावून घ्यायचा आहे. क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता, कॉलेजचा सिक्वेन्स लावू शकता. एकदा तुम्ही सिक्वेन्स लावला, संपूर्ण सिक्वेन्स जर तुम्हाला वाटत आहे की नाही ओके आहे आता यामध्ये मला काही चेंजेस करायचे नाही आहे, तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आता फायनल सबमिट करायसाठी आपल्याला ऑप्शन आलेला आहे. संपूर्ण 16 ऑप्शन आम्ही चेक केले, बरोबर आहे, कुठेही आम्हाला चेंजेस करायचे नाही आहे. चेंजेस करायचे असेल तुम्हाला बॅक जाऊन तुम्ही एडिट करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की मला आता काही चेंजेस करायचे नाही, फॉर्म लॉक करायचा आहे, तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा.
सेव्ह प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेज हे कोडिंगमध्ये येऊन जाणार बघा. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कॉलेजची लिस्ट बघू शकता. तर यानंतर आता तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार तुमच्या मोबाईल नंबरवर. इथून कन्फर्म जर केला तुम्ही तर तो OTP तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे आणि एकदा OTP टाकला की तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार. तो फॉर्म एडिट होणार नाही. तुम्ही परत ऑप्शन फॉर्म ॲड करू शकत नाही किंवा ऑप्शन ॲड करू शकत नाही किंवा फॉर्मला एडिट करू शकत नाही. कॅप राऊंड 2 मध्ये डायरेक्ट येऊन तुम्हाला नेक्स्ट राऊंड बघावं लागेल. क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही या प्रोसेसने आपले इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27चे कॅप राऊंड 2चे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर आपले कॅप राऊंड 2चे फॉर्म भरा. अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.